आणि यानंतर आपला मनोगत आणि आपल्याला मार्गदर्शन करतील या विभागाचे आणि मनामनात असणारे जॉईंट किलर आमदार माननीय श्री अमोलजी खताळ साहेब। जय आदिवासी। अगस्त्य ऋषींच्या पावनभूमीमध्ये आज आपल्या सर्वांचे लाडके नेते, करोडो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ज्यांना पूर्ण देश ओळखतो असे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं तर मी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला या भूमीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो। आजच्या आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना आणि भगिनींना आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। तसेच उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा देतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, डॉक्टर जालिंदरराव बोर, ज्यांनी या जागतिक आदिवासी दिन अकोला येथे व्हावा यासाठी अथक परिश्रम घेतले असे आमचे सहकारी मारुतीराव मेंगाळ असेल, जगन शेठ असेल, सुशांत गजे पाटील असेल, उपस्थित सर्वच मान्यवरांचे, व्यासपीठावर मान्यवर व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शिंदे साहेबांना आपण सगळेजण ऐकायसाठी आलाय। साहेबांना जाण्याची घाई असल्यामुळं, हेलिकॉप्टरचा टायमिंग लिमिट असल्यामुळं मी फक्त आज इथं आपल्या सर्वांचं स्वागत करून, साहेब आमच्या मारुतीराव मेंगाळनी आपल्यावर विश्वास ठेवून जो एक ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतला, आज सर्व आदिवासी बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी जो त्याची धडपड, जो प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे त्याला निश्चित आम्ही बळ देतोय। परंतु जी खंत त्यांनी व्यक्त केली साहेब, त्याबाबत सुद्धा आपण एकदा विचार करावा आणि या व्यासपीठावर मी एकच मागणी करेल, 9 ऑगस्ट या दिवशी साहेब शासकीय सुट्टी जाहीर कशी करता येईल याबाबत जर एक आपल्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली जर एक ऐतिहासिक असा निर्णय झाला तर निश्चित आपला हा आदिवासी बांधव साहेब आपला कायमस्वरूपी ऋणी राहील। मी जास्त काही बोलत नाही, शिंदे साहेब आपल्याला यापुढे मार्गदर्शन करतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।